घाटोळे कुणबी पाटील समाज उपवर युवक युवती परिचय संमेलनाचं आयोजन रविवारी करण्यात आलं। मयुरेश भवन साईनगर येथे आयोजित युवक युवती परिचय मेळाव्याला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमात दिनदर्शिकेचं तसंच पुस्तिकेचं विमोचन करण्यात आलं। गेल्या वर्षी देखील परिचय मेळाव्यात परिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती। या पुस्तिकेमुळे समाजातील उपवर युवक युवतींच्या पालकांना वधूवरांबद्दलची माहिती घरबसल्या उपलब्ध झाल्यामुळे पुस्तकेच्या माध्यमातून 200 युवक युवतींचे विवाह जुळून आले आहेत। तेव्हा यंदाही परिचय मेळाव्याचं औचित्य साधून पुस्तिकेचं विमोचन करण्यात आलं। आणि यावर्षी आम्ही समाज संघटनेचा एवढा मोठा कार्यक्रम घेतला असताना आम्ही ऑर्गॅनिक भाग घेतले नाही, फक्त कॅलेंडरसाठी आम्ही लोकांचे जे काही आपल्या जाहिराती आल्या त्या जाहिरातीच्या माध्यमातून आम्ही कॅलेंडर तयार केले। मग आता पुस्तकं तयार करत होते। माननीय चेतन भाऊंना मी विनंती केली, चेतन भाऊ म्हटलं भाऊ या पुस्तकाचा खर्च तुम्ही उचला, तर ठीक आहे म्हणे। चेतन भाऊनी या वर्षीचा पुस्तकाचा खर्च अख्खा पूर्ण एकट्या चेतन भाऊनी उचललेला आहे, म्हणून त्याची सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे। आणि मग दुसरं आलं की आजच्या कार्यक्रमाला जेवणाचा भाग कोण उचलणार, ती काय म्हटलं मी स्वतः उचलतो, म्हणून मी जेवणाचा कार्यक्रम आम्ही उचलला। म्हणून हे समाजासाठी आपल्याला कार्य करायचं आहे। समाजाला माहिती आहे आपल्या समाजाची परिस्थिती कशी आहे काय, म्हणून आपण सर्व हे काम करायचं असल्या कारणाने कुठंतरी समाजातला असा अत्यंत गरीब भूतपूर्व मुलगा जर आपल्याला समोर जात असेल तर त्यासाठी आपल्याला समाजाचं योगदान फार महत्वाचं आहे। म्हणून माझी या शहरासाठी किंवा समाजामध्ये असे काही आणखी मुलं असेल त्याच्यासाठी आपल्याला जे जे आपल्या इच्छा शक्तीला असं काहीच नाही। आता मला माहित आहे काही मंडळी आली असेल, काही लोक पैसा घेऊन आले असेल, कोणावर असते नसते, पण माझा 1 रुपया जरी समाजाच्या मुलासाठी योगदान जर लागत असेल त्या 1 रुपया देण्यात सुद्धा आपला आनंद असतो। तो आनंद आपल्याला पाहिजे आणि तो आनंद आपल्याला आपल्या प्रणव शरद योजनेच्या माध्यमातून आपल्याला तो मिळाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझी तुम्हाला सर्वांना प्रामाणिकपणे एक ती मागणी आहे, ते आपण सर्वांनी पूर्ण करावी। घाटोळे कुणबी पाटील समाज संघटनेच्या वतीनं सामाजिक उपक्रमही राबवण्यात येत आहेत। परिचय संमेलनाच्या या सोहळ्यामध्ये मलकामच्या स्पर्धेसाठी बँकॉकला जाण्याकरता प्रणय देवतळे या खेळाडूला निधी जमा करून देण्यात आला। प्रणय देवतळे हा एक गरजू खेळाडू आहे, त्याला समाजाच्या वतीनं मदत देण्यात आली। मोठ्या संख्येनं समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते। राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।